धीरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबा या नपुसक बांडगुळाने छत्रपति शिवाजी महाराजाबद्दल काय बोललाय ते पहा अगोदर। फिर शिवाजी महाराज बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए। एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि हमें बहुत लड़ना नहीं। अब एक बड़ी तैयार करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले। अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। ह्या अशा धीरेंद्र शास्त्री सारख्या नपुंसक बांडगुळांसारखे हे लोक कुठून पैदा होतात आणि अशी चुकीची माहिती पसरवतात, उठसूट उठतात, या अवलादी महापुरुषांच्या बदनामी करतात। या धीरेंद्र शास्त्रीच्या माईला विचारायला पाहिजे याची पैदास कुणाची आहे ते। पुन्हा काही जण नंतर म्हणणार त्याच्या माईची काय चूक आहे, मग शिवरायांची काय चूक होती? इंग्रजांच्या मुघलांच्या तावडीतून हे स्वराज्य निर्माण केलं, ही शिवरायांची चूक होती? शिवरायांचा इतिहास मनात जागा राहण्यासाठी आपण प्रत्येक वर्षी शिवजयंती साजरी करतो आणि हे असले बांडगोळे येऊन आपल्या शिवरायांची बदनामी करणार हा महाराष्ट्र कधी सहन करू शकणार नाही। शिवरायांचा मृत्यू झाल्यावर औरंगजेबाला सुद्धा दुःख झालं आणि त्यानं देवाकडे एक मागणी केली की देवा तुझ्या स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेव, शेर शिवाजी येतोय। हा इतिहास आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा।